प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज बनवलेले आहे चटपटीत असं मिरची वडापाव, समोसा आणि मिरचीची भजी। आपण तर नेहमीच खातो, म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया। तर म्हटलं काय बनव हा प्रश्न पडला होता, म्हटलं चला मुंबईची स्टाईल बनवूया, कुरकुरीत आणि चटपटीत, चवीला जबरदस्त असा मिरची वडा। तर चला पाहूया कसा बनवायचा ते। तर बघा, मिरची वडा बनवण्यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। तर मिरची वडा बनवण्यासाठी ही मी मिरची घेतलेली आहे, अशा मोठी मिरची। तर मिरची वडा बनवण्यासाठी ही मिरची लागते। तर मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि आपल्याला मिरची वडा म्हटलं तर बटाट्याची भाजी पाहिजे, त्यासाठी हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। 3 शिट्ट्या घेतल्या होत्या कुकरला आणि बटाटे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। आणि हे जे आलं, लसूण आणि हिरवी मिरची जी आहे बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे, तसेच ह्या मिरचीसाठी सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचे की याचं वाटण बनवून घ्यायचे। 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 9 ते 10 लसूण पाकळ्या सोलून घेतल्या आणि बारीक चिरून घेतल्यात, आणि 4 ते 5 घेतलेले आहे आल्याचे काप। आणि हे मिरची याच्यात टाकूया। मिरची थोडीशी तिखट आहे, पण मला बटाट्याची भाजी थोडी तिखटच करायची आहे। आता याचं आपल्याला मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचे। तर चला, हे बघा आता मी वाटण करून घेतलेलं आहे, हे बघा अशा पद्धतीने। तर चला, तर सुरीच्या साहाय्याने आपण काय करू, ही मिरची जी आहे ना चिरून घ्यायची। बघा वरच्या साईडने फक्त असं अलगद चिरून घ्यायचे, असं फक्त झालं पाहिजे। याच्यामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी जी आपण बनवणार आहोत ती बसली गेली पाहिजे, कारण आपल्याला मिरची वडा बनवायचा आहे। तर आता एक एक करून आपण ह्या सर्व मिरच्या अशा पद्धतीने चिरून घेऊया। आणि ही मिरची जी आहे ना अजिबात तिखट नसते, अगदी लहान मुलेसुद्धा खातील, त्यामुळे याची बी वगैरे काढायची गरज नाही, फक्त ह्या मिरच्या अशा चिरून घ्यायच्या। तर चला, तर मिरच्या पूर्णपणे चिरून झालेल्या आहे। आता हे बटाट्याची साल काढून घेते। कुकरला मी 3 शिट्ट्या घेतल्या होत्या स्लो गॅसवरती, आणि कुकरला बटाटे शिजवून घेतल्यानंतर जेव्हा बटाट्याची भाजी बनवतो ना आपण वड्यासाठी, तर पूर्णपणे बटाटे जे आहे ते थंड होऊन द्यायचे, म्हणजे बटाट्याची भाजी जी आहे चिकट होत नाही, काही नाही, आणि व्यवस्थित होते। तर चला, आता बटाटे अगोदर मी सोलून घेते। तर बटाटे सोलून झाल्यानंतर नाही बघा, हाताने असे स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे एकसारखे बारीक होतात। चिरून घेण्यापेक्षा ना असं हाताने करून घ्या, किंवा तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। आता याची आपण भाजी नाही बनवणार आहे, आपण डायरेक्ट म्हणजे भाजीच बनवायची आहे, पण आपण डायरेक्ट भाजी न बनवून घेता डायरेक्ट तडका देणार आहे, अगदी हॉटेलसारखी बटाट्याची भाजी होईल अशा पद्धतीने। तर चला, बटाटे स्मॅश करून झालेले आहे। आता आपण तडका तयार करूया। एक साधारण 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा ओवा, आणि थोडेसे घेतलेले आहे मी 1 चमचाभर धने घेतलेले, आणि थोडंसं आपण टाकूया हिंग, आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची आलं लसूणचं हे टाकूया आपण काढल्यामध्ये। आणि हे पूर्णपणे छान आता हे असं मस्त फ्राय करून घेऊया, म्हणजे गरम करून घेऊया मिरची। आणि याचा तडका आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी द्यायचा आहे। याच्यामुळे बटाट्याची भाजी इतकी छान लागते ना, अगदी बाहेर तुम्ही वडापाव खाताना अगदी त्याचप्रमाणे बटाट्याची भाजी होती। आणि अर्धा चमचा मी हळद पावडर टाकले, हे चांगलं गरम करून घेऊया। आता हे आपलं तयार झालेलं आहे, हे टाकायचं आहे आपल्या बटाट्यामध्ये। जेव्हा आपण वड्यासाठी बटाट्याची भाजी बनवतो त्याच्यामध्ये कांद्याचा वापर केला जात नाही, आणि कांदा अजिबात आपण टाकणार सुद्धा नाही आहे। थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे, आणि चवीनुसार मीठ। आता हे आपल्याला काय करायचे, सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपली ही मिरची वड्यासाठी बटाट्याची भाजी तयार होईल। तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे। बघा, बटाट्याची भाजी करायची गरज लागत नाही, कारण आपण जी ही मिरची वडा बनवणार आहे ती आपण तळणारच आहे, त्यामुळे तळल्यानंतर नाही तिला व्यवस्थित छान अशी चव येते, त्यामुळे बटाट्याची भाजी बनवायची अशी गरज लागत नाही। असं मिक्स केलं तरी तीही छानच होते। तर चला, तर ही बटाट्याची भाजी तयार आहे। आता बॅटरसाठी मी बेसन पीठ घेतले, आणि 1 चमचा ओवा घेतला हातावरती, असं थोडासा चुरगळून टाकूया, त्याचा वास छान राहतो। आणि याच्यामध्ये एकदम सोडा जो आहे ना एकदम थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा, म्हणजे ते मिरची वड्याला तेल जास्त लागत नाही आणि तेलकट होत नाही, म्हणून सोडा एकदम थोडासा टाकायचा आहे। आणि आता आपण जी आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली होती 1 चमचाभर मी ठेवली होती ह्या पिठामध्ये मिक्स करायला, कारण यामुळे काय होते बॅटरची चव अजून छान होते, म्हणून याच्यामध्ये सुद्धा मी आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट वापरणार आहे। आणि आता टाकूया चवीनुसार मीठ। आता आपल्याला काय करायचं, सर्व यामध्ये टाकून झालेलं आहे, तर पाणी घ्यायचे, आणि थोडंसं साधारण पातळ आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही। जसं आपण बटाटा वडा तयार करताना मळतो ना, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचे। लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी ॲड करूया, एकदम नाही ओतायचं, म्हणजे पातळही होणार नाही, काही नाही, एकदम आपल्याला थोडंसं दाटसर असं याचं पीठ करून घ्यायचे। लागेल तसं पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊया।
तर पाहू शकताय बघा बॅटर तयार आहे. तर मिरची वड्यासाठी आपलं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बॅटर आपण बाजूला ठेवूया. आता ह्या ज्या मिरच्या आहे ना, याच्यामध्ये अगोदर आपल्याला 1 चिमूटभर मीठ आहे ना भरून घ्यायचं. म्हणजे काय होतं की मिरचीची चवसुद्धा छान लागते. कारण याच्यामध्ये जर मीठ जर तुम्ही भरलेलं आहे ना, तर बघा तुम्ही इतकी छान मिरची वडा बनवता पण ते मग मिरचीला चव लागत नाही. त्यामुळे काय करायचं, 1 चिमूटभर मीठ जे आहे ते मिरचीमध्ये भरून घ्यायचे. आता मीठ भरून झाल्यावर काय करायचे, आपण जी बटाट्याची भाजी बनवलेली आहे ती आपल्याला सगळ्याच मिरच्यांमध्ये भरून घ्यायची आहे. हे बघा आता मी जास्तच भरते थोडीशी, म्हणजे चव छान लागते. जर तुम्ही कधी मुंबईला गेला असेल तर बघा जसा वडापाव फेमस आहे तसं तिकडेही हा मिरची वडासुद्धा खाल्ला जातो. आणि आपण घरी करायचा कंटाळा करतो पण तिथे बघा आवडीने खातो. म्हटलं चला आपण घरीच एकदा ट्राय करूया. कारण मिरची वडा असो किंवा भजी सर्वांनाच आवडतात. आणि खरंच मिरची वडा मी पहिल्यांदा बनवला होता पण चव इतकी छान लागली, मस्त लागली. अशा मोठ्या मिरच्या लागतात त्यासाठी मिरची वडा बनवण्यासाठी. तर चला आता ही बटाट्याची भाजी आपण सर्व मिरच्यांमध्ये भरून झालेली आहे. आता आपण तळायला घेऊयात. तेल अगोदर काय करायचं, गरम करून घ्यायचं. आणि ह्या भरलेल्या ज्या मिरच्या आहेत आपल्याला एक एक करून घ्यायची आहे. जे बॅटर आपण तयार केलं आहे ते अशा पद्धतीने बघा बुडवायचे दोन्ही साईडनी. आणि वरती जो देठ आहे त्या मिरचीला, त्या देठाला पकडायचं आणि अलगद तेलात सोडायचं. तेल अगोदर तापून घ्यायचे. हे बघा अशाच पद्धतीने आपण दुसरी मिरची घेऊया. ती हे बघा अशा पद्धतीने बॅटरमध्ये बुडवायची आणि वरचा जो देठ आहे मिरचीचा धरायचा. आणि मग तेलामध्ये पीठ व्यवस्थित सर्व मिरची लागलं पाहिजे अशा पद्धतीने तेलात मग सोडायचं आहे. तर चला आता आपल्याला अशाच करून मिरच्या तळून घ्यायचे आहे. तळायला थोडासा वेळ लागतो आणि तळताना काय करायचं की शक्यतो ना फास्ट गॅसवर तळा, म्हणजे मिरची पण आतमधून छान तळली गेली पाहिजे. आणि मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी करून घ्यायची, म्हणजे खायलाही छान चटपटीत लागते. तर चला आता आपण ह्यांना अशा थोडंसं पलटून घेऊया. दोन्ही साईडने छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या फ्राय करून घ्यायचे. आता मिरची साईज मोठी असल्यामुळे तळताना थोडं तेल जास्त घ्यावं लागतं. तर चला आता ह्या मस्त पण फ्राय करून घेऊया. तर हे बघा छान वरती असा क्रिस्पीनेस यायला तयार झालेला आहे, पाहू शकता. अगदी एक मिरची खाली तरीही पोट भरतं. आणि खरं सांगेल की वडापावपेक्षा ना मिरची वडा चवीला एकदम छान लागला. तर चला हे बघा छान व्यवस्थित फ्राय करून घेऊया दोन्ही साईडनी. थोडं आता होत आलेलं आहे. आतली मिरची पण छान फ्राय होताना दिसते. तर हे बघा पाहू शकता आता हा मिरची वडा जो आहे ना मस्त फ्राय झालेला आहे व्यवस्थित. कलर पाहू शकता छान ब्राऊन झालेला आहे. आता जे झालेले आहे ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि अशाच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, बाकीची जी मिरची आहे आपण भरून ठेवलेल्या ते असेच एक एक करून आपल्याला तळून घ्यायची आहे. आणि गरमागरमच मस्त लागतात. अगदी तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा चिंचेची आंबट गोड चटणीसोबत खा किंवा नारळाच्या चटणीसोबत खा किंवा नुसती अशीही खा तरीही चवीला छान लागतो हा मिरची वडा. तर कोणी कोणी मिरची वडा खाल्लेला आहे कमेंट करून नक्की सांगा. वडापाव समोसा सर्वजण आवडीने खातात पण एकदा अशा पद्धतीने मिरची वडा नक्की ट्राय करा. करायला एकदम साधा सोपा आहे आणि खायला मस्त लागतो. सुट्टीच्या दिवशी एकदा नक्की ट्राय करा. तर हे बघा मस्त असा आपला मिरची वडा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे. हे बघा मस्त झालं आहे आणि छान कुरकुरीत आणि क्रिस्पी झालं आहे, त्यामुळे खायला अजूनच छान लागला. तर हे बघा मस्त गरमागरम मिरची वडा. तर चला तुम्हाला देखील आवडतो का कमेंट करून नक्की सांगा. आणि पटकनी खायला आहे आणि अशा पद्धतीने एकदा लवकर तुम्ही ही मिरची वडा नक्की बनवून खा. चवीला जबरदस्त असा मुंबई स्टाईल मिरची वडा पाहू शकता. पाहून तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी आलं असेल तर एकदा नक्की ट्राय करा. आणि ही मिरची वडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.